जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोचे मोर्चे निघाले, उपोषण झाली, ठिय्या आंदोलन झाली, हायकोर्टचे दरवाजे ठोकले, तरी या सरकारनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। सरकार फक्त मराठ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत याला पानं पुसतोय। त्यामुळे आजचा जो निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला आहे तो जीव जाईपर्यंत वेळ आली तरी चालेल, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आझाद चौकात मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत। या सरकारनं मनोज जरांगे पाटील साहेबांच्या जर केसाला जरी धक्का लावला, किंबहुना माझे लाखो लोक या मराठा आंदोलनासाठी मुंबईमध्ये गेलेले आहेत, त्यांच्यावर चुकून जरी जातीकाती झाली तर अखंड महाराष्ट्र पेटून उठेल, हे सरकारनं ध्यानात घ्यावं। आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत, असेच राज्यात विविध शहरात जिल्ह्यात गावामध्ये लोक आहेत, त्यामुळं सरकारनं याची दक्षता घ्यावी। हे पहा, ओबीसी हे आमचे बंधूच आहेत, म्हणूनच म्हणतोय की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे, तेही आमच्यासाठीच आंदोलन करावं लागले। त्यामुळे मराठा समाज सामील करून घ्यावा असं ओबीसीचं मागणं आहे। संघर्ष होता, मनोज जरांगे पाटील आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही या प्रतिज्ञा करून अंतरवाली सलाटीत करून मुंबईला निघालेले आहेत। मराठ्यांचा झंझावत आता आज आझाद मैदानावर पोहोचलेला आहे, परंतु सरकार मराठ्यांची जरूर चेष्टा करायला लागलेली आहे। आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा केली असताना एक दिवसाची परवानगी देऊन मराठा समाजाच्या जखमेवर तुम्ही काय मीठ सोडता का? याद राखा, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। आज आमचे लाखोच्या संख्येने मराठे तिकडे निघालेले आहेत, परंतु राहिलेले उर्वरित मराठे महाराष्ट्रभर वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाहीत। आमच्या मागण्या काय आहेत की सरसकट मराठा समाजाचं ओबीसीकरण झालं पाहिजे, ओबीसी मध्ये त्यांचं समावेश झाला पाहिजे, मुंबई हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू झालं पाहिजे। त्याचबरोबर जे न्यायमूर्ती संदीप शिंदेने ज्या 54 लाख नोंदी कुणबीच्या केली त्याची व्हॅलिडिटी झाली पाहिजे आणि त्याला 6 महिने मुदतवाढ आयोगाला दिली पाहिजे। या मागण्या आमच्या आहेत आणि तातडीने या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मराठा समाज आता माघार घेणार नाही। माघार हा शब्द मराठ्यांच्या अंगात नाही, तो घेतलाही जाणार नाही।